नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या बीजगणित विषयाच्या या ऑनलाईन क्लासमध्ये मी सुधीर बोडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकांमध्ये आपण तिसऱ्या धड्याला सुरुवात केलेली होती, ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. आणि त्यामध्ये आपण काही मुद्दे पाहिले होते, जसं क्रमिकेमधील पदे, ती पदे कशी दर्शवली जातात, ह्या गोष्टी आपण मागच्या तासाला शिकले होते. आणि त्यानंतर आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय या मुद्द्याकडे सुरुवात केलेली होती. मागच्या तासाला मी 3 उदाहरणं तुम्हाला सांगितलेली होती. त्यामध्ये काही क्रमिका दिलेल्या आहेत आणि त्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का नाही हे आपल्या लक्षात येतं. कशावरून? जर त्यांच्यामधला फरक हा स्थिर असेल तर आपण त्यांना म्हणू शकतो की या अंकगणिती श्रेणी. मग पहिलं उदाहरण आपण पाहिलं होतं 100, 70, 40, 10, ऋण 20, ऋण 50. त्यामध्ये प्रत्येक लगतच्या 2 पदांमध्ये जो फरक आहे तो ऋण 30चा आहे. म्हणजेच ऋण 30 ही संख्या जर पहिल्या पदामध्ये मिळवली असता आपल्याला पुढचं पद मिळतं, पुन्हा याच्यामध्ये ऋण 30 मिळवले असता आपल्याला पुढचं पद मिळतं, पुन्हा याच्यामध्ये ऋण 30 मिळवलं तर पुढचं पद मिळतं. या प्रकारे ऋण 30 ही संख्या हा त्यांच्यामधला फरक होता. आणि ही संख्या ऋण असून त्यांच्यामधला फरक ऋण असून परंतु तो स्थिर होता. म्हणजे प्रत्येक पदात ऋण 30 संख्या मिळवली असता पुढचं पद मिळत होतं. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहिलं होतं ऋण 7, ऋण 4, ऋण 1, 2, 5, 8. ही पण एक क्रमिका आहे. या क्रमिकेमधला जो फरक आहे तो धन 3 होता. म्हणजेच काय तर पहिल्या संख्येमध्ये धन 3 मिळवले असता पुढची संख्या मिळते, पुढच्या संख्येमध्ये धन 3 मिळवले असता त्याच्या पुढची संख्या मिळते. या प्रकारे ही क्रमिका आपण पूर्ण करू शकत होते धन 3 ही संख्या मिळवली असता. म्हणजे यांच्यामधला जो फरक आहे तो धन परंतु तो स्थिर आहे, एकसारखा आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहिलं आपण. ही सुद्धा एक क्रमिका आहे 4, 4, 4, 4. मग यामध्ये ही क्रमिका कशी मिळते आपल्याला तर प्रत्येक पहिल्या पदामध्ये 0 मिळवलं असता पुढची संख्या मिळते. या 4 मध्ये 0 मिळवलं पुढची संख्या मिळते. म्हणजे एकूणच काय तर यांच्यामधला जो फरक आहे तो 0 आहे. आणि ही 0 सुद्धा एक प्रकारची स्थिर संख्या आहे. मग या 3 उदाहरणांवरून आपण काय लक्षात येतं की क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या क्रमागत पदांमधील फरक जर स्थिर असेल मग तो ऋण असो, धन असो का 0 असो, जर तो फरक स्थिर असेल तर त्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक असं म्हणतात. आणि तो डी अक्षराने दर्शवतात. इंग्रजीमध्ये फरक म्हणजे काय तर डिफरन्स, आणि डिफरन्सचा जो पहिला अक्षर असतो डी, आणि म्हणूनच या फरकाला दाखवण्यासाठी डी अक्षर वापरला जातं. मग आता आपण जी 3 उदाहरणं पाहिली त्यावरून आपण अंकगणिती श्रेणीची व्याख्या कशा प्रकारे करू शकतो तर दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक, मग तो फरक कसा काढला जातो या प्रकारे tn अधिक 1 वजा tn. हा जर स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. आणि अशा श्रेणीमध्ये tn+1 वजा tn बरोबर d हा जो असतो हा सामान्य फरक असतो. समजा अंकगणिती श्रेणीचे पहिले पद जर a असेल आणि त्यांच्यामधला जो फरक आहे सामान्य फरक हा डी असेल तर आपल्याला त्या श्रेणीमधली पद ही शोधता येतात. कशी शोधणार? T1 हे पहिलं पद असेल, मग अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद A आहे, म्हणजे T1 ची किंमत जी असेल ती A असेल. मग आपण T2 कसं शोधणार? T2 म्हणजे A च्या पुढचं पद, आणि जर त्यांच्यामधला फरक D आहे तर आपल्याला पुढचं फरक कसं मिळणार? A मध्ये हा D मिळवायचा आहे. म्हणजेच T2 कसं मिळणार आपल्याला? A अधिक D ही मिळाली T2 ची किंमत. मग T3 कसं मिळवणार? या T2 च्या किमतीमध्ये D मिळवायचा, सामान्य फरक मिळवायचा, म्हणजे ही आहे T2 ची किंमत.
त्याच्यामध्ये हा डी मिळवायचा, म्हणजेच ए अधिक डी अधिक डी बरोबर. मग या ठिकाणी डी किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो ए अधिक 2 डी. मग T4 कसं मिळवणार आपल्याला? या ए अधिक 2 डी मध्ये हा डी मिळवायचा. ही T3 ची किंमत आहे. ए अधिक 2 डी अधिक डी. 2 डी अधिक 1 डी म्हणजे 3 डी, म्हणजे हे होईल ए अधिक 3 डी. मग याच प्रकारे आपल्याला T5 पण मिळवता येईल. कसं मिळवणार मग? ए अधिक 4 डी. T6 कसं मिळवणार? ए अधिक 5 डी. या प्रकारे आपल्याला अंकगणिती श्रेणीमधील पुढची पदे ही मिळवता येईल. मग आता आपण अंकगणितीच्या श्रेणीच्या संबंधात आणखी काही उदाहरणे पाहू. अंकगणिती श्रेणीच्या बाबतीत काही उदाहरणं मी या ठिकाणी फळ्यावर लिहिले. हे जे पहिलं उदाहरण आहे, या पहिल्या उदाहरणामध्ये आरिफाने दर महिन्याला 100 रुपयांची बचत केलेली आणि तिने ही बचत 6 महिन्यांसाठी केली. तर तिची जी बचत असेल ती या प्रकारे असेल. पहिल्या महिन्यामध्ये तिची बचत 100 रुपये असेल, दुसऱ्या महिन्यामध्ये आधीचे 100 आणि नंतरचे 100 अशी 200, तिसऱ्या महिन्यामध्ये 300, चौथ्या महिन्यामध्ये 400, पाचव्या महिन्यामध्ये 500 आणि 6व्या महिन्यामध्ये 600. अशा प्रकारे 6 महिन्यांमध्ये तिची झालेली एकूण बचत असेल 600 रुपये. मग दुसरं जे उदाहरण आहे त्यामध्ये प्रणव याने त्याच्या एका मित्राकडून 10,000 रुपये उसनवार घेतलेले, उधार घेतलेले आणि त्याने असं ठरवलं की दर महिन्याला 2,000 रुपयाप्रमाणे ते फेडायचे. म्हणजे दर महिन्याला 2,000 रुपये वजा होतील त्या रकमेतून. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये त्याने घेतलेली जी रक्कम होती ती 10,000. मग या 10,000 मधून तो दुसऱ्या महिन्यामध्ये रक्कम परत करणार 2,000. म्हणजे 10,000 मधून 2,000 गेले 8,000. पुन्हा दुसऱ्या महिन्यात तो 2,000 परत करणार, मग उरली 6,000. पुन्हा तिसऱ्या महिन्यात तो 2,000 परत करणार, उरली 4,000. पुन्हा 2,000 परत करणार 2,000 आणि शेवटी 6व्या महिन्यामध्ये पूर्ण 2,000 दिल्यानंतर उरणार 0. म्हणजे या प्रकारे तो त्याच्या मित्राची रक्कम ही पूर्णपणे फेडणार आहे 6 महिन्यांमध्ये. आणि तिसरी एक अंकगणिती श्रेणी आहे ती आहे 5चा पाढा, म्हणजेच 5 ने विभाज्य संख्या, म्हणजेच 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग 5 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय? 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 या प्रकारे. मग तुमच्या असं लक्षात येईल की पहिलं उदाहरण आणि हे दुसरं उदाहरण हे कुठेतरी संपत आहे. म्हणजे बचत जी आहे आणि हे जे महिने हे कुठेतरी संपत आहे, त्यांना शेवट आहे. इथं सुद्धा महिना आणि फेडायची रक्कम, इथं रक्कम पूर्णपणे फेडली गेली, म्हणजे इथं ही श्रेणी संपलेली आहे. मात्र या तिसऱ्या उदाहरणामध्ये ही जी श्रेणी आहे ही कुठेही संपणार नाही. म्हणजे ही जी श्रेणी असणार आहे ही कोणत्या प्रकारची श्रेणी असणार? ही अनंत श्रेणी असणार, न संपणारी. आणि या ज्या दोघही श्रेण्या आहेत या कोणत्या प्रकारच्या श्रेण्या आहेत? या दोघही शांत, म्हणजे ज्यांना अंत आहे, ज्यांना कुठेतरी शेवट आहे, अशा प्रकारच्या या श्रेण्या आहेत. म्हणजेच अंकगणिती श्रेणीचे शांत श्रेणी आणि अनंत श्रेणी असे प्रकार पडतात. मग आपण पुढे काही उदाहरणं पाहू की ज्यामध्ये दिलेले श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे आपण ओळखायचं आहे. आणि जर समजा ती अंकगणिती श्रेणी असेल तर त्याची पुढची 2 पदे आपल्याला काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या समोर एक क्रमिका दिलेली आहे, काही संख्या दिलेल्या आहेत ज्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आणि या संख्या या अंकगणिती श्रेणी आहेत का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि जर ती श्रेणी असेल तर तिची पुढची 2 पदे म्हणजे 26च्या पुढे 2 पदे आपल्याला शोधायची. मग या ठिकाणी हे जे पहिलं पद आहे त्याला आपण T1 म्हणतो. म्हणजे T1 ची किंमत आहे 5, T2 ची किंमत दुसरं पद आहे 12, T3 ची किंमत आहे 19 आणि T4 ची किंमत आहे 26. मग आपण सामायिक फरक काढणार. डी म्हणजेच काय? तर सामायिक फरक. मग तो सामायिक फरक कसा काढतो आपण? पुढच्या पदातून आधीचं पद वजा केलं असता आपल्याला डी ची संख्या मिळेल. म्हणजे
T2 मधून T1 जर वजा केलं तर आपल्याला सामायिक फरक मिळणार. T2 वजा T1. तसंच T3 वजा T2 आणि T4 वजा T3 या प्रकारे आपल्याला सामायिक फरक मिळू शकतो. मग जर तो सामायिक फरक हा सारखा असेल म्हणजे स्थिर असेल तर ही अंकगणिती श्रेणी असं म्हणू शकतो. मग T2 ची किंमत T2 वजा T1. T2 ची किंमत आहे 12 वजा T1 ची किंमत 5. 12 वजा 5 7. आता T3 वजा T2 म्हणजे 19 वजा 12 7. आता T4 वजा T3 म्हणजे 26 वजा 19 म्हणजे 7. तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ही जी संख्या आहे ही एकसारखी येते म्हणजे हा जो सामान्य फरक आहे तो 7 आहे आणि म्हणून ही स्थिर संख्या आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आता आपण पुढचे पद कसे काढणार? चौथं पद आहे 26. मग आपल्याला त्याच्या पुढची दोन पद काढायची. कशी काढणार? या 26 मध्ये सामायिक फरक मिळवायचा आहे. सामायिक फरक आहे 7 म्हणजे आपल्याला पुढचं पद काढायचं आहे. पुढचं पद कोणतं असेल? T5. T5 कसं मिळणार आपल्याला? T4 अधिक D म्हणजेच T4 ची किंमत आहे 26 अधिक D म्हणजे 7 म्हणजे ही किंमत असेल 33. मग आता 33 ही T5 असेल. आता T6 कशी मिळणार? T5 च्या या किमतीत 7 मिळवायचे. T6 बरोबर T5 अधिक D. T5 ची किंमत आहे 33 अधिक D आहे 7 म्हणजेच पुढची संख्या असेल 40. म्हणजे या प्रकारे आपल्याला पुढच्या दोन संख्या मिळाल्या 33 आणि 40. मग अशाच प्रकारे आणखी एक उदाहरण आपण घेणार आहोत. दुसरं उदाहरण घेऊया आपण. या ठिकाणी क्रमिका दिलेली 2 वजा 2 ऋण 6 10 आणि पुढची दोन पद आपल्याला शोधायची. त्याआधी आपल्याला शोधायचं आहे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही. मग T1 ची किंमत आहे 2, T2 ची किंमत आहे ऋण 2, T3 ची किंमत आहे ऋण 6 आणि T4 ची किंमत आहे 10. मग आता सामान्य फरक काढूया. तो स्थिर असेल तर ही अंकगणिती श्रेणी असेल. मग सामान्य फरक कसं काढणार? T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 या प्रकारे आपल्याला सामान्य फरक मिळेल. मग किमती टाकायच्या. T2 ची किंमत ऋण 2 वजा 2 ऋण 2 बरोबर ऋण 4. आता T3 ची किंमत ऋण 6 आणि T2 ची किंमत आहे ऋण 2 वजा 2 बरोबर वजा 6 अधिक 2 बरोबर वजा 4. या ठिकाणी ऋण ऋण धन होईल म्हणून मी लिहिलं ऋण 6 अधिक 2 बरोबर ऋण 4. आता T4 ची किंमत आहे 10 वजा 6 बरोबर. या ठिकाणी ही जी 10 आहे ही ऋण 10 आहे. या ठिकाणी सुद्धा ऋण 10 येणार. ऋण 10 वजा 6 म्हणजे वजा 10 अधिक 6 बरोबर ऋण 4. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की दोन क्रमांकात असलेल्या पदांमध्ये जो फरक आहे म्हणजे D ची संख्याची जी किंमत आहे ती स्थिर आहे ऋण 4 ऋण 4 ऋण 4. म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी T बरोबर ऋण 4 ही स्थिर संख्या आहे आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. मग पुढचे पद कसे शोधणार आपण? मागच्या उदाहरणामध्ये असं आपण पाहिलं की शेवटच्या पदामध्ये D ची किंमत मिळवली की तुम्हाला पुढचं पद मिळेल. मग जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये पुन्हा D ची ही किंमत मिळवा आणि तुम्हाला पुढचं पद मिळेल. म्हणजे आपल्याला आता T5 आणि T6 या दोघांच्या किमती मिळवायच्या. मग T5 कसं मिळणार आपल्याला? T4 अधिक
डी या प्रकारे. मग T4 ची किंमत आहे ऋण 10, ऋण 10 अधिक डी ची किंमत आहे ऋण 4 बरोबर ऋण 14. आता ही मिळाली T5. मग आता T6 मिळवा. T6 कसं मिळवणार? T5 अधिक T. T5 ची किंमत मिळाली ऋण 14, ऋण 14 अधिक सामान्य फरक मिळवा. सामान्य फरक आहे ऋण 4 बरोबर ऋण 18. म्हणजे पुढची पद असतील ऋण 14 आणि ऋण 18. या प्रकारे ही अंकगणिती श्रेणी पूर्ण झाली. विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क म्हणून तुम्ही सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिल्यामधील उदाहरण क्रमांक 1, 2, 3 हे तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये सोडवायचे.